1 डिसेंबर 2016चा काहे दिया परदेसचा एपिसोड जर का आपण मिस केला असेल तर डोंट वरी, आम्ही देत आहोत या एपिसोडचे अपडेट्स। 1 डिसेंबर 2016च्या काहे दिया परदेसच्या भागात नचिकेत आपल्या वडिलांची माफी मागतो, कारण याआधी बऱ्याचदा तो त्यांच्यासोबत अपमानाने वागलेला असतो। निशाने घर विकून मिळवलेले पैसे जेव्हा सावंत पाहतात त्यावेळी ते शिवला सांगतात की या संपूर्ण प्रकरणात मी माफी मागू की तुला माफ करू याविषयी मला आता काहीच सांगता येणार नाही। मात्र शिव माफी मागत असल्याने ते देखील शिव आणि नचिकेत या दोघांनाही माफ करतात। आजी त्यांना सांगते की लग्नाच्या वेळी शिवने कोणताच गैरसमज निर्माण केलेला नव्हता, तर संपूर्ण गैरसमज निशामुळे झाला होता। शिव नचिकेत आणि आपल्या सासऱ्यांना सुचवतो की आपण मिळालेले पैसे अप्पांना परत करूया। त्याच वेळी बनारसहून आजी शिवला फोन करते, मात्र शिव फोन न घेता अप्पांकडे गेलेला असतो। वेणूला हे त्यावेळी कळतं ज्यावेळी तो फोन त्याच्याकडे द्यायला येतो। आजी त्याला सांगते की शिव आता अप्पांकडे गेलाय, तो निघण्याआधी अनेकदा त्यांनी तुझा दरवाजा वाजवला होता, मात्र तू त्यावेळी झोपला होतास। शिव फोन उचलत नसल्याने त्याची आजी देखील त्याच्यावर वैतागलेली असते। ज्यावेळी शिव, नचिकेत आणि त्याचे वडील अप्पांना भेटून पैसे परत करतात त्यावेळी अप्पा ते पैसे घेण्यास नकार देतात, कारण त्या पैशांना आता काहीच किंमत उरलेली नसते। अप्पा तिघांची माफी मागतात। ते सावंतांना सांगतात की मी तुम्हाला सध्याचं घर तरी परत नाही करू शकत, मात्र तुमच्यासाठी मी नवीन फ्लॅट राखून ठेवलाय। शिवच्या घरी गृहप्रवेशाची तयारी जोरात सुरू असते। त्याच वेळी शिवची आजी आपल्या सुनेला विचारते की शिव अजून घरी का नाही आला आणि आता पुढे काय करायचं। तसंच तो फोन उचलत नसल्यानं आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर असतो। शिवची आजी गौरीकडे जाते आणि तिला विचारते की तुला ठाऊक आहे का की शिव नक्की कुठे गेलाय। गौरीला शिवबद्दल जितकं माहित असतं तेवढं ती सांगते। त्यानंतर लगेचच शिवचा कॉल तिला येतो। तो सांगतो की अप्पांनी तुझ्या वडिलांना नवं घर देऊ केलंय। गौरी खुश असते, मात्र ती त्याला गृहप्रवेशाची आठवण करून देते। त्यावेळी शिव सांगतो की कदाचित मला वेळेवरती नाही पोहोचता येणार। काहे दिया परदेस या कार्यक्रमात आता नक्की पुढे काय काय घडणार आहे हे पाहणंही तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। त्यासाठी पहा या कार्यक्रमाचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। हाय, दिस इज दीपाली सय्यद। तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीवर।